स्पर्धा होत असतात सापेकरांच्या, तेव्हा तेव्हा साहेबांची आपल्याला उपस्थिती नेहमीच पाहायला मिळत असते आणि नेहमीच आम्हाला मैदानासाठी असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी असेल मुलाचं मार्गदर्शन ते करत असतात. या आपण पंचांना जे सन्मानित करू आणि तदनंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पंच गोकुळ पाटील सर, चला सर्वजण एकत्रित आले तरी चालेल. पंच शकील कोटी सर, पंच स्वप्नील पाटील सर आणि पंच राकेश शाह सर उर्फ रॉकी सर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतोय या स्पर्धेचे जनक सन्माननीय अनिलदादा पाटील, आपल्या शुभ हस्ते आपण चारही पंचांना या स्पर्धेमध्ये सन्मानित करायचं आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी पंचांची आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली, कारण एकही निर्णयावरती कुठल्याही खेळाडूनं आक्षेप उचलला नाही आहे. एवढे चांगल्या क्वालिटीची पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पाहू शकाल या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आजचे प्रमुख अतिथी आदरणीय शिवसेनेचे उपनेते आदरणीय विश्वाजी थले साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण आज शुभ सन्मान माजी सरपंच ग्रामपंचायत सापेचे या स्पर्धेचे जनक केंद्रबिंदू अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण थले साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करीत आहोत. भगव्या रंगाची उबदार मायेची शाल आहे, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. भगवा रंग म्हटला तर महाराष्ट्राची आणबाण शान आणि शिवसेनेचे उपनेते आदरणीय थले साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. त्यानंतर पाहू शकाल आपल्यामध्ये सन्माननीय अरुणजी पाटील साहेब आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करीत आहोत. आपली सुद्धा उपस्थिती आमच्यासाठी आज प्रार्थनीय आहे. आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल तुमचं पुण्यक्षदा मी आभार व्यक्त करतोय. आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर या, कारण एक शाही सन्मान आहे, कारण तो शाही सन्मान तुमच्या शुभ हस्ते आम्हाला करायचा आहे. तर मी विनंती करतोय आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाचे संपूर्ण खेळाडू, संपूर्ण सदस्य, संपूर्ण सहकारी, आमचे बाउंड्री बॉईज या सर्वजण आपण व्यासपीठाच्या समोर या. अक्षय या आपण सर्वजण तुमच्या शुभ हस्ते शाही सन्मान आहे. स्वप्नील, निखिल आपण सुद्धा यायचं, सर्वांनी या, कारण सातत्यानं आपण जर पाहिलं तर वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आणि नेहमीच या संघाला सहकार्य करणारे आणि या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे केंद्रबिंदू आणि ग्रामपंचायत सापेचे माजी सरपंच सन्माननीय अनिलदादा पाटील यांचा हा शाही सन्मान असणार आहे. आणि या सन्मान वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाच्या वतीने आपण इथे संपन्न करीत आहोत. एक सफल स्पर्धा पार पडली, त्यामध्ये त्याच्या पाठीमागे सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर सन्माननीय अनिलदादा पाटील साहेबांचा, कारण त्यांचं एकच म्हणणं होतं जिथे कमी असेल तिथे मी खंबीरपणे उभा राहणार आणि जरूर त्याने तो वादा आज पूर्ण केलाय आणि ही स्पर्धा आज आपण सफल होताना या ठिकाणी पाहत आहोत. आणि पाहू शकाल या ठिकाणी हा शाही सन्मान अनिलदादा पाटील यांचा आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. या सर्वजण या. लाखात एक भाई माणूस भला दादा यो नावाला
त्यांच्या समेत AM डेकोरेटरचे पोपराट शिवसेनेचे शाखा प्रमुख सूर्यकांत कांबेरे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. सूर्यकांत कांबेरे आपल्याला सुद्धा विनंती करते की आपण या, कारण या सफलतेच्या पाठीमागे कांबेरे साहेबांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आहे. जरूर जरूर अनिल दादा पाटील सापेगाव वाला आज ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे. ज्या अनुषंगाने स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलं, नियोजन पाहिलं आणि खास वैशिष्ट्य स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर डिसिप्लिन आणि प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान आणि त्यामध्ये कांबेरे साहेबांचं फार मोठं मोलाचं योगदान. तुम्ही फक्त त्यांच्याकडे कुठल्याही कामाची यादी जर समोर ठेवली तर ती मात्र झटपट ओके करणारी व्यक्ती आहे सूर्यकांत कांबेरे. आणि त्यांच्या सोबत असतील आमचे टीम मॅनेजर आदेश तरणे, आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. आणि चला आता सापे संघ या आपण पुढे या, कारण आपण अजूनही भरपूर कार्यक्रम बाकी आहे स्पर्धेमध्ये. आणि अनिलदादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणारे आमचे माणिकजी तरणे यांच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी या स्पर्धेमध्ये कॅश प्राइज लाभलेला आहे. चांगलं योगदान आहे. आणि जरूर या 4 व्यक्तिमत्वांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं शाही सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. कम ऑन डीजे एम. मिळतोय त्यांना सापे गावात मान, सापे गावात मान, मिळतोय सापे गावात मान. अनिल पाटील दादा बारी संघाचा सपोर्टर, दादा सूर्यकांत कांबेरे आहे हो बारी संघाचा सपोर्टर. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर, एक नंबर. सापे गावाचा क्रिकेट संघ एक नंबर, एक नंबर. क्रिकेट संघ एक नंबर, सापे गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. थँक्यू डीजे एम. जरूर संघ एक नंबर आहे, परंतु स्पर्धा सुद्धा आपल्याला एक नंबरच पाहायला मिळाली, लय भारी पाहायला मिळाली. आणि त्या पाठीमागे यशस्वी होणारे व्यक्ती अर्थात ही 4 व्यक्ती आहेत. त्यांच्या आर्थिक प्रयत्नानं, त्यांच्या मेहनतीनं ही स्पर्धा आपण आज पार पाडली आहे. अनिलदादा पाटील असतील, त्यांचे सहकारी माणिकजी तरणे, सूर्यकांत कांबेरे, आदेश तरणे, जरूर यांचा सिंहाचा वाटा आहे या यशा पाठीमागे. आणि त्यांचा हा शिवशाही सन्मान वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. नव तरुणांची साथीदारी, दादाची आदाच न्यारी, दादाची आदाच न्यारी. पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती हा शिवशाही सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. एकदा आयोजकांसाठी टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. कारण हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी नाही तर मित्रांनो तुमच्यासाठी होता. आणि अप्रतिम या स्पर्धेचं आपण नियोजन पाहिलेलं आहे. आतिषबाजी पाहू शकाल या ठिकाणी सेलिब्रेशन करत असताना सातत्यानं आई गावदेवीच्या आशीर्वादानं हा संघ आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये भिवंडी तालुक्यामध्ये खेळताना पाहायला मिळत असतो. आणि प्रत्येक सत्रामध्ये त्याच्या माध्यमातून आपण सन्मानित मात्र संपन्न करीत आहोत. चेक, क्या बात आहे. चला तर आयोजकांचा सन्मान झालेला आहे, परंतु मित्रो ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक कॉमेंटेटर म्हणून नाही तर या स्पर्धेचे आयोजक म्हणून ते घटक म्हणत असतात. त्याच्यामुळे चेक आणखी एक शाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मित्र एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे, कारण ही स्पर्धा एक निव्वळ कॉमेंटेटर म्हणून नाही तर आयोजक म्हणून त्यांनी पार पाडलेल्या पहिल्या वर्षापासून हे 2 समालोचक. क्या बात आहे. बघा आता या ठिकाणी एवढं कौतुक होत आहे
की ज्या वेळेला स्पर्धेचं लॉट्स कसा करायचा या गोष्टीपासून तर स्पर्धेच्या फायनल पर्यंत योगी सर आणि अजय घरत सर एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत आणि एक शाही सन्मान आता या दोन्ही समालोचकांचा होत आहे। या स्पर्धेच्या यशामागे हे दोन चेहरे आहेत आणि मी संपूर्ण टीमला विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हा शाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या या दोन्ही समालोचकांसाठी, दिग्गज कॉमेंटेटर साठी। कम ऑन डीजे। वाह, टाळ्यांचा गजर व्हायलाच हवा। मित्र या ठिकाणी आपण पाहतोय आज शाही सन्मान हे आपण केलेल्या कामाची पोच पावती आहे। या आयुष्यामध्ये पैसा नको, परंतु या अशा प्रकारे आज जो तुम्ही पाहुणचार केलेला आहे हे पाहून खऱ्या अर्थानं मन जॉईन ठाकरे जॉईन। आई गावदेवी माते की जय श्रीराम। थँक्यू सो मच अनिल दादा पाटील, आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि गावदेवी स्पोर्ट सापे संघाचा सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय। परंतु या ठिकाणी पाहू शकाल आपण थोड्या वेळानंच बक्षीस समारंभाला इथे सुरुवात करणार आहोत, परंतु त्या अगोदर आपल्यामध्ये आज शिवसेनेचे उपनेते सन्माननीय विश्वाजी तळेसाहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून तळेसाहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। हाल 8 ते 11 हे 4 दिवस आपण अत्यंत शांततेने या ठिकाणी कार्य केलेलं आहे। आता फक्त 5 मिनिटं शांत राहा, 5 मिनिटामध्ये आपण सर्व उरकणार आहोत। या स्पर्धेचं निमंत्रण ज्यावेळेला मला दिलं त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी स्पर्धेला पोहोचेन, पण आजचा प्रसंग असा होता की 11:30 वाजता मला सेनाभवनावरून फोन आला की 2 वाजता उपनेत्यांची बैठक आहे। मला फक्त इथंच यायचं, दुसरं काही काम नव्हतं दिवसभर। त्या हिशोबाने मी माझी व्यवस्था लावलेली होती, माझ्या ड्रायव्हरला पाठवलं होतं मी माझ्या फार्म हाऊसला। आता तो कार्यक्रम आल्यामुळे मग मी फोन केला की मी लगेच येऊ का आता। मी तेव्हा येऊ शकलो असतो, पण तेव्हा काही बक्षीस समारंभ नव्हता, पण तुमच्या बक्षीस समारंभाला मी यावं हे नियतीच्या मनात होतं आणि म्हणून मी इथं आलो। मला ड्रायव्हर नव्हता, गाडी वगैरे होती, पण शेवटी अरुण पाटील तिथे भेटले। साहेब सेनाभवनला जायचं असेल मी येतो ना ड्रायव्हर। बिचारा माझ्यासोबत आला, न जेवता आला। मी मीटिंगला बसलो तरी पण तो जेवला नाही। फक्त आम्ही येताना 2 शेंगदाण्याच्या पुढे घेतले होते सिग्नलवर, त्या खात आलो आणि दर 5 मिनिटांनी कोणता फोन येत होता। मी फक्त 3 किलोमीटर खोटं बोलत होतो। समजा मी तुम्हाला सांगितलं की पिकांच्या धाब्याजवळ आलो त्याचे 3 किलोमीटर पाठे असत होत मी, कारण मला इथं पोचायचं होतं आणि या ठिकाणी मी पोचलो। मलाही मनापासून समाधान वाटलं, तुम्हालाही वाटला की एवढे फोन केल्यानंतर मला इथं पोचता आलं। खरं म्हणजे ह्या सगळ्याचा इतिहास मला माहीत आहे, इथं कोणी कोणी काम केलं ते सगळं माहीत आहे। आता मी सगळं म्हणजे येताना मी बघितलं की तुम्ही लोकांच्यासाठी व्यवस्था केली होती ना, तेव्हा माझ्या डोक्यात आलं की ही व्यवस्था भले अख्ख्या याला नाही पण काही प्रमाणात आपल्याला जर समजा RCCमध्ये करता आली, लोकांना व्यवस्थित बसता आलं तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करीन। यश येणे न येणे तुमच्या नशिबावर आहे, आम्ही तुम्हाला सांगून जाईल, तुम्हाला सोबत घेऊन जाईल। तर असं जर काही झालं आपल्यासाठी तर आता आपले खेळाडू म्हणजे सगळी आता ह्या खेळाडूंच्या नशिबानं मैदानं चांगली झाली आहेत, नाही तर शेताच्या बांधावरूनच उडी मारायला लागायची आपल्याला। म्हणून मी अभिमानाने सांगायचो की ग्राउंडवर खेळणारे खेळाडूपेक्षा माझा ग्रामीण भागातला खेळाडू अत्यंत उत्तम आहे, कारण तो शेताच्या बांधावरून उडी मारून झेल घेतो।
अशा प्रकारे काम करणारी ही सगळी मंडळी आहे. आणि हे सगळे सामने आपण बघतो, आपल्याला खूप आनंद वाटतो, मजा येते. परंतु ते सामने भरवण्यासाठी बॅकस्टेज जे काम करतात ते काम अत्यंत म्हणजे खडतर असं असते. मग तुमच्या कॉमेंटर आता कॉमेंटर बघतो ना, तर मनाला एवढा समाधान वाटतो की आपली पोरं एवढी शार्पपणाने बोलू शकतात. हिंदीमध्ये बोलतात, काही काही इंग्लिशमध्ये पण बोलतात. ही आपल्यामध्ये झालेली प्रगती आहे. जसं आपण जग बदलते ते जगाच्याबरोबर आपण बदलायला पाहिजे. आपण बदलतो आहे, परंतु आपला स्पीड जरा थोडाफार कमी असेल तरीसुद्धा आपला बदलण्याचा प्रयत्न आणि प्रवास हा निश्चितपणाने चांगला आहे. या ठिकाणी अनिलला मी म्हणजे शुभेच्छा देईन की जेव्हा तो पहिले सरपंच असताना मी इथं आलो होतो तेव्हा मीच बोललो होतो की ग्राउंड तुम्ही जर बनवा, तुमच्यासाठी टिकवा. कारण इथं जर झोपडपट्टी आली तर आपल्यामधलीच माणसं 5-25 हजारांनी ही जागा विकतील आणि मग आपल्याला बघायला आपल्याला इथे यायची बंदी होईल. कारण आमच्याकडे असं झालेलं आहे. तर हे तुम्ही ग्राउंड वाचवलं नुसतं नाही, त्यातला म्हणजे चांगलं क्रीडांगण बनवलं. प्रत्येक ठिकाणी मी गेल्यानंतर साफ्याच्या क्रीडांगणाचं उदाहरण देतो की सगळेजण एकत्र असले तर सर्व काही होऊ शकते. राजकारणामध्ये राजकारण सगळ्यांनी करावं, कोणाला काही मनाई नाही. ज्याच्या मनामध्ये इच्छा असेल तिथे त्यांनी मत टाकावं. परंतु जिथे गावाचं काम येईल, गावाचं काम आल्यानंतर आम्ही सापेकर म्हणून सगळे एकत्र आलेच पाहिजे, तर त्या कामाला महत्त्व असेल किंवा त्या कामामधला आनंद असेल. म्हणून तुम्हाला समस्त सापेकरांना, सापेकरच्या सगळ्या ग्रामपंचायत कमिटीला, सापेकरांच्या सगळ्या ग्रामस्थांना, बंधूंना, भगिनींना, महिलांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि ही सगळी मंडळी हे काम करण्यासाठी चांगले आरोग्य घेऊन जगली पाहिजेत, लोकांच्या सोबत धावली पाहिजेत आणि लोकांना आपला आनंद वाटता त्यांना आला पाहिजे, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय मौलिक भाषण मात्र आज आपल्याला मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे. जरूर आपण पाहिलं तर मैदानाच्या अवतीभोवती भरपूर अजून जागा शिल्लक आहे आणि जर त्या ठिकाणी जर प्रेक्षक गॅलरी जर उभारल्या कायमस्वरूपी, त्यासाठी मात्र तळे साहेब जरूर प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी एकदा तळे साहेबांसाठी जोरदार टाळ्या असू द्या मित्रांनो. अजून कोणाला जर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर विनंती करतो की आपण चला आपण जाऊया आता मात्र बक्षीस वितरण सोहळ्याकडे. जास्त वेळ आपण इथे खर्च नाहीत. आय थिंक सेमीफायनलच्या सामन्याचा पारितोषिक मात्र देणं शिल्लक होतं आणि त्या सामन्यातील नवीन पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे बुमबुम प्रतीक विषय. फायनल मॅन ऑफ द मॅच प्रतीक विषय आहे आणि या सेमीफायनलिस्ट सामनावीर पुरस्कार आहे हर्षद पाटील. 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. गावदेवी स्पोर्ट वडवली संघाचा हा खेळाडू आहे. चला हर्षद या आपण सेमीफायनल सामन्याची आपण सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. प्रथमतः मी वडवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संजयजी वारगडे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करा. त्यानंतर नारायण मामा आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण केक पेस्ट्री वितरित करा. शितीपेय आहे ते सुद्धा आपण देणार आहोत. सुभाषजी महाराज तरणे यांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक्स देणार आहोत. सचिन कलेक्शन लाहोटी कंपाऊंड प्रोप्रायटर सचिन मागे आणि नितीन मागे यांच्या माध्यमातून शर्ट फीस आहे. मी अरुणजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करा. आणि त्यानंतर शिवसेनेचे उपनेते सन्माननीय विश्वजित थळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स वितरित करत आहे. एक सन्मान आहे पहा आणि हा सन्मान अनिलदादा पाटील साहेबांच्या वतीने केला जाणार आहे आणि तो सन्मान असेल सन्माननीय आदिजी तरणे, तदनंतर सन्माननीय मच्छिंद्र पाटील आणि सन्माननीय सुरेशजी कांबेरे या तिघांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. कारण हा सन्मान अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. माननीय सर्व
विषय यांचे पिताश्री सन्माननीय माजी क्रिकेटपटू वाफाली गावचे सन्माननीय सोमनाथजी विषय यांच्या माध्यमातून जयगिरीश वाफाले बस शुभेच्छा आलेल्या आहेत. अनिलदा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल सूर्यकांत कांबेरे यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करीत आहोत. त्याच्यानंतर मच्छिंद्रजी पाटील, हर्ष डेकोरेटर्सचे ते प्रोप्रायटर आहेत, त्यांचा सन्मान सुद्धा आपण इथे संपन्न करीत आहोत. आणि आदेश तर या आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान सुद्धा या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. पुढील एक सन्मान आहे पहा, ज्यांची दिवस रात्र या स्पर्धेमध्ये मेहनत राहिली. असं वाटतं की या स्पर्धेचं ज्याने डायरेक्टर मॅनेजमेंटचं कार्य केलेलं आहे मिस्टर आतिश पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ दिस टुर्नामेंट आतिश पाटील या आपण, कारण अपाट मेहनत त्यांची या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. आणि मी विनंती करतोय की माझ्या घरच्यांची स्पर्धा असताना माझ्या सत्काराची मला आवश्यकता नाही. क्या बात आहे. परंतु हे आतिश पाटीलचं मनाचा मोठेपणा आहे. सन्माननीय माणिकजी तरणे आपणास विनंती करतो की या स्पेशल सन्मान आहे हा अनिलदादा पाटील यांचा. पहा आयोजकाच्या वतीने जरूर आम्ही केला, परंतु अनिलदादा पाटील यांचा सन्मान आहे. कारण आपला या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य आहे. प्रथम क्रमांकासाठी आपल्याकडून आम्हाला पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक लाभलेला आहे. चला पुढील पारितोषिक आपण देणार आहोत. फायनल मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना बॅटच्या स्वरूपात 20 धाबांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना एक सफलता त्यांनी प्राप्त केली आणि तो खेळाडू आहे जय गणेश वाफाले बस संघाचा मिस्टर बुम बुम प्रतीक विषय. सन्माननीय विश्वाजी थले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जे आकर्षक ट्रॉफी आहे ते आपण या ठिकाणी वितरित करायचे आहे. त्याच्यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांत गोताणे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सचिन कलेक्शनच्या माध्यमातून शर्ट पीस आम्हाला लाभलेला आहे तो आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करा. तदनंतर युवासेना शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रोहितदासजी सुतार आपल्यामध्ये आहेत. आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देत आहोत. तदनंतर सन्माननीय भास्करजी माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याच्या शुभ हस्ते आपण केक पेस्ट्री देत आहोत. आणि आमची गजाननजी काका आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय वितरित करूया. या स्पर्धेमध्ये पहा अजून एक सन्मान शिल्लक आहे ज्याने आम्हाला कॉम्बॉक्समध्ये चांगल्या प्रमाणात स्कोरिंगची भूमिका त्यांनी पार पाडली. मॅन फ्रॉम पडगे मिस्टर शेट्टी आपण पुढे यायचं आहे. शेट्टी आपण आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. अतिशय सुंदर स्कोरिंगची भूमिका आज पार पाडलेली आहे. रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तदनंतर मित्रांनो या क्रीडांगणाला ज्याप्रमाणे स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या डीजेच्या तालावरती सर्व क्रीडा रसिकांना ज्यांनी मंत्रमुग्ध केले असे आमचे AM डेकोरेटरचे प्रोप्रायटर आमचे डीजे ऑपरेटर AM आनंद यायचा आपण हा सन्मान घेण्यासाठी. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. चांगली त्यांनी आमच्या आवाजाची काळजी केलेली आहे. साफसुथरं व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य DJ AM वतीने आपण पाहिलेलं आहे. आणि त्यांचा हा शुभ सन्मान रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण DJ AM या ठिकाणी सन्मानित करीत आहोत.
पुढील सन्मान या स्पर्धेला ज्यांनी चित्रीकरण केलेलं आहे अगदी इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने केलेला आहे. मी विनंती करतो की एखाद्या सहकार्याने पुढे यायचा आहे सन्मान घेण्यासाठी. तेजेश भुईर आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचे सहकारी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. मी रोहित पटेल आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट नीरज सावंत आपण या. एक जबरदस्त ऑपरेटर आहेत, वेगवेगळ्या अँगलनं सातत्याने ते ग्राफ्स देत असतात आणि त्यांचा हा सन्मान रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करीत आहोत. धन्यवाद. चला पुढील पारितोषिक आपण इथे देणार आहोत. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि जर कोणाचा स्वागत सन्मान जर चुकून राहिला असेल तर मी आयोजकांच्या वतीनं अनिलदादा पाटील यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपण पुढील जो पारितोषिक आहे तो ते देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज या खेळाडूसाठी आकर्षक ट्रॉफी आहे आणि एअर कूलर सुद्धा आपण देणार आहोत. चला मी वडोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय दरम्यान सरेशजी सुतार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या आणि सन्माननीय राजेशजी जाधव या आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या स्पर्धेमध्ये देणार आहोत आणि या गोलंदाजाचं आपण जर कार्य पाहिलं तर एकूण 4 सामने जो खेळला 4 सामन्यांमध्ये 30 धावा त्याने फक्त खर्च केलेल्या आहेत आणि विकेट्स प्राप्त केलेल्या 7. कोण आहे? स्वर्गीय रामशेठ व वैभव पाटील स्मृती चषक 2025चा उत्कृष्ट गोलंदाज संघ आहे जय गणेश वाफाले ब आणि खेळाडू आहे मिस्टर जयेश विशे. प्रथमेशने जरूर चांगली गोलंदाजी केलेली आहे, परंतु प्रथमेशने फक्त 6 विकेट्स प्राप्त केल्या आणि 1 विकेट्स पुढे गेला जयेश आणि जरूर त्याला आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देत आहोत. विद्यमान उपसरपंच सन्माननीय सरेशजी सुतार आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय राजेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी आपण देत आहोत. एकदा जयेश विशेषसाठी जोरदार टाळ्यां. टावर फॅन जर आपण पाहिले तर सरेशजी सुतार आणि सन्माननीय सुरेशजी माली यांच्या वतीने आम्हाला टावर फॅन लाभलेला आहे आणि बालकृष्ण माली यांच्या माध्यमातून सुंदर आकर्षक ट्रॉफी आपण पाहत आहोत. सो वेल प्लेट. पाहुण्यांचा आभार आणि खेळाडूचं अभिनंदन. सो वेल प्लेट. पुढील स्पर्धेसाठी जयेश तुला खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेतील पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज आणि या खेळाडूसाठी सुद्धा बालकृष्ण माले यांच्याकडून ट्रॉफी आहे आणि जी टावर फॅन आपण पाहत आहोत सरेशजी सुतार आणि आमचे सुरेश माले याचकडून आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे. सन्माननीय सुरेशजी माली आपल्याच विनंती करतो की आपण पुढे या आणि माजी सरपंच ग्रामपंचायत साहेबाचे महेंद्रजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर मित्रांनो एकूण 3 सामने खेळलाय. 26 चेंडू फक्त त्याने फेस केले. त्या 26 चेंडूमध्ये 76 धावा ठोकल्या आणि या 76 मध्ये एक अर्धशतकी सुद्धा आपण इनिंग पाहिलेली आहे आणि एकमेव इनिंग या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे. अँड गोज टू बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट संघ आहे SM स्पोर्ट कानली आणि खेळाडू आहे मिस्टर मयूर जाधव.
चला आज मयूर जाधव नाहीये, परंतु ते पारितोषिक त्यांचे मित्र निखिल पाटील हा अवॉर्ड स्वीकारत आहेत. कारण या लीड्समध्ये आपण जर पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट वडवले संघाचा हर्षल पाटील सुद्धा होते, परंतु त्यांच्या बॅटमधून फक्त आपण 64 धावा पाहिल्या, परंतु 76 धावा ठोकणारा खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरलाय. उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकावणारा मिस्टर मयूर जाधव, मॅन फ्रॉम श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत एमर्जिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट. या खेळाडूसाठी सचिन कलेक्शन लाहोटी कंपाऊंडच्या माध्यमातून सचिनजी मागे आणि नितीन मागे यांच्या माध्यमातून ब्रँडेड शूज आपण देणार आहोत. सन्माननीय वाशिरेगावचे समाजसेवक सापेगावचे लाडके जाबाई विनोदजी शेलार आणि सन्माननीय विनोदजी म्हात्रे अनिलदादा पाटील यांचे लाडके साडूश्री आहेत. चला दोघांना विनंती करतो की आपण पुढे या. इमर्जिंग प्लेअर ऑफ दिस टुर्नामेंट. काय जबरदस्त या खेळाडूची आपण कामगिरी पाहिली आणि जरूर येणारा भविष्य आहे त्या संघाचा, त्या गावाचा आणि त्या खेळाडूला आपण देणार आहोत ब्रँडेड शूज स्पॉन्सर बाय सचिन कलेक्शन लाहोटी कंपाऊंड भिवंडी. सचिन मागे नितीन मागे आणि खेळाडू ठरलाय श्रावण स्पोर्ट बोखरी संघाचा मिस्टर रोहित. चला रोहित नसेल परंतु त्यांचे एखादे सहकारी किंवा त्यांचा एखादा मित्र इथे जर उपस्थित असेल तर विनंती करतो की आपण हा पारितोषिक स्वीकारायचं आहे. चला आतिश पाटील आपल्याला विनंती करतो की आपण हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करा. एकदा रोहितसाठी टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. इमर्जिंग प्लेअर ऑफ दिस टुर्नामेंट आणि त्याच्यासाठी आपण देत आहोत सचिन कलेक्शन लाहोटी कंपाऊंडच्या माध्यमातून ब्रँडेड शूज. खेळाडूचं अभिनंदन. चला पुढील पारितोषिक आपण देणार आहोत फोर्थ प्राइज. पाहू शकाल मित्रांनो या संघासाठी आम्हाला जी ट्रॉफी लाभलेली आहे युवा उद्योजक सापेगावचे सन्माननीय रोहित रामचंद्र पाटील याचकडून आपण ट्रॉफी देणार आहोत आणि कॅश प्राइज सन्माननीय विनोद लक्ष्मण जाधव याचकडून कॅश प्राइज आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना प्रथमतः इन्व्हाइट करणार आहोत. सन्माननीय संजयजी वारगडे, सन्माननीय नितेशजी पाटील, सन्माननीय नारायणजी पाटील मामा आणि महाराज सुभाषजी महाराज आपण चौघांनी पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हा 4थ्या क्रमांकाचा जो पारितोषिक आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. अँड फोर्थ प्राइज दिस टुर्नामेंट चांगल्या पद्धतीने केल्या संघाचा पाहायला मिळाला अँड गोज टू अमर स्पोर्ट्स कासने. चला सर्वजण या पारितोषिक स्वीकारण्यासाठी एकदा अमर स्पोर्ट कासने संघासाठी मित्रांनो टाळ्यांचा गजर असू द्या. फोर्थ प्राइज स्वीकारत असताना अमर स्पोर्ट कासने जबरदस्त कामगिरी या संघाची पाहायला मिळाली. कॅश प्राइज विथ ट्रॉफी आपण या ठिकाणी देत आहोत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते संघाचं अभिनंदन आणि पाहुण्यांचं आपण करूया आभार व्यक्त. अप्रतिम खेळ अमर स्पोर्ट कासने संघाचा आज आपण दिवसभर पाहिला आणि अखेर या स्पर्धेतून किमान एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटाने ते घेऊन जाणार आहेत. पुढील पारितोषिक देणार आहोत आपण थर्ड प्राइज आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करू. सन्माननीय भास्करजी माली, सन्माननीय रोहिताजी सुतार, आमचे गजाननजी जाधव काका, त्यानंतर सन्माननीय एकनाथजी सालवे. चला चौघांना विनंती करतो की आपण पुढे या. पारितोषिक आहे थर्ड प्राइज. ट्रॉफी स्पॉन्सर बाय रोहित रामचंद्र पाटील आणि कॅश स्पॉन्सर बाय गुड लक हॉटेलचे प्रोप्रायटर मोहम्मद शेख. पहिल्यांदा या दोन्ही दात्यांचा मी आभार व्यक्त करतोय. अँड गोज टू हा क्रमांक पटकावणारा संघ ठरला या स्पर्धेतील विकी स्पोर्ट कुकसे. चला करण पाटील अँड मानस धुमाल आलेले आहेत हा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आणि देत आहोत विकी स्पोर्ट कुकसे संघाला हा तिसऱ्या क्रमांकाचा मानाचा करंडक आणि कॅश प्राइज. संघाचं अभिनंदन. येत्या कुकसे संघासाठी टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो.
पहा एक संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत, जे दोन्ही संघ जे फायनलिस्ट आहेत त्या प्रत्येक खेळाडूचा आपण सन्मान इथे प्रथमतः करणार आहोत. तर मी विनंती करतोय की एका लाईनमध्ये आपण ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत तिथून तुम्हाला व्यासपीठावरती यायचं आहे आणि अगदी पाहुण्यांच्या समोर तुम्हाला जाऊन थांबायचं आहे, कारण रनर अप ट्रॉफी आपण देणार आहोत या ठिकाणी. सन्माननीय रामकृष्ण माली, आकाशजी जाधव, योगेशजी कुंडिलकर, माजी सरपंच जनार्दनजी वडोलकर, सन्माननीय भगवानजी पाटील आणि सन्माननीय सीतारामजी पाटील, सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण या. जे दोन्ही फायनलिस्ट आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण प्रथमतः लाईनअपमध्ये यायचं आहे, कारण तुमचा प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण प्रत्येकाने एक एक खेळाडूचा मात्र इथे सन्मान करायचा आहे. प्रथमतः आई गावदेवी स्पोर्ट वडवली हे संघ, आपण एका लाईनअपमध्ये या. प्रत्येक खेळाडूला इथे आपण सन्मानित करतोय आणि पाहुण्यांना विनंती करतो की प्रत्येकानं आपापल्या शुभ हस्ते आपण एक एक खेळाडूचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहत आहोत, कारण या सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ प्रस्थापित केला आणि त्या सर्व खेळाडूंचा आपण या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करीत आहोत, कारण ही त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीचा फळ इथे मात्र त्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्या प्रत्येक खेळाडूचा आपण हा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करतोय. चला, जो दुसऱ्या क्रमांकाचा आपण पारितोषिक आहे तो मान आपण महिला भगिनींना देणार आहोत, कारण त्यांचा सुद्धा हक्क आहे, कारण आज महिला सुद्धा मागे नाही आहेत आणि जरूर आपण हा मान या सर्व महिला भगिनींना आपण देणार आहोत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा करंडक देत आहोत. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय आई गावदेवी वडवली संघ. गावदेवी माते की. ट्रॉफी स्पॉन्सर बाय रोहित रामचंद्र पाटील अँड कॅश प्राइज आपल्याला लाभलेल्या सन्माननीय बालकृष्ण नागलेकर यांच्या माध्यमातून. चांगली कामगिरी आपल्याला वडवली संघाची पाहायला मिळाली. अतिशय सुंदर खेळ त्याच्याकडून आपण पाहिलेला आहे आणि अखेर या स्पर्धेमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावलेला आहे. अभिनंदन टीम गावदेवी वडवली ये. अभिनंदन संजयजी वारगडे. अभिनंदन शशिकांत गोतारणे. विश्वनाथ वडोलकर, मच्छिंद्रजी वडोलकर, सूरज कांबेरे आणि संतोष तरणे, नितीन
पाटील या आपण सर्वजण पुढे या आणि आर्यन नागलेकर. आणि हे सचिन मागे आपण सुद्धा पुढे यायचं आहे. तेजेश दंगर आमचे स्पॉन्सर आहेत. या तेजेश, कारण या सर्वांच्या शुभ हस्ते आपण खेळूंचा प्रथमतः सन्मान करू, परंतु संघाचा सन्मान करण्या अगोदर एक वैयक्तिक पारितोषिक आहे तो प्रथमतः आपण वितरित करू. मालिकावीर या खेळाडूसाठी आकर्षक ट्रॉफी आहे, स्पोर्ट्स सायकल आहे. सायकल स्पॉन्सर बाय भावेश पाटील, कूलर स्पॉन्सर बाय सरेजी पाटील आणि सरेजी सुतार आणि सन्माननीय सुरेशजी माली. तेजेश या आपण. सचिन पुढे यायचं आपण. या आपण हा पारितोषिक देऊ आणि त्याच्यानंतर या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण चॅम्पियन संघाचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सन्माननीय विश्वजित तले साहेब आपण पुढे या आणि सन्माननीय अरुणजी पाटील साहेब आपण पुढे यायचं. शशिकांत गोताने आपण सुद्धा पुढे यायचं आणि सन्माननीय विकासजी माली आणि विनोदजी शिलार या सर्वजण आपण या. कारण तुमच्या शुभ हस्ते आपण वैयक्तिक जो पारितोषिक आहे मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज हा किताब देत आहोत. स्पोर्ट्स सायकल, टॉवर फॅन आणि ट्रॉफी. आणि हा किताब जिंकणारा खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेमध्ये फक्त चेंडू फेस केलेल्या 42, त्याच्या बाटमधून निघालाय एकूण 120 धावा आणि गोलंदाजी करत असताना 43 धावा त्याने खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केल्या 5, एकूण टोटल पॉइंट्स होत आहेत 145. एनी गेस्ट मॅन ऑफ द सिरीज दिस टुर्नामेंट कोण आहे? आणि खेळाडू आहे आई गावदेवी स्पोर्ट वडोली या संघाचा नाहीये. आणि खेळाडू आहे हार्ट ऑफ पीटीसी बुम बुम मिस्टर प्रतीक विषय. एकदा टाळ्याचा गजरा असू द्या प्रतीक साठी. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज काय खेळला, वाघासारखा खेळला आणि प्रतिस्पर्धी संघांना हा नडला खेळाडू आणि या जबरदस्त खेळ त्याचा या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे. पूर्णपणे पाहिल्यात तर बॅटच्या माध्यमातून धाबाचा त्यांनी पाऊस पाडला आणि जेव्हा जेव्हा त्यांनी गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा त्याच्या गोलंदाजीच्या तालावरती अनेक फलंदाजांना त्यांनी नाचवलं आणि हा किताब जिंकणारा खेळाडू ठरला या स्पर्धेतील. आणि उपस्थित पाहुण्याच्या शुभ हस्ते तले साहेबांच्या शुभ हस्ते अरुणजी पाटील, विनोदजी शेलार, विकासजी माली, शशिकांत गोतारणे यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देत आहोत. परंतु आपण प्रतीकशी जरूर संवाद साधू. प्रतीक 2 मिनिटं थांबायचं आहे. प्रतीक प्रथमतः तुझं अभिनंदन. तू मालिकावीर ठरलेला आहेस, तुझ्या संघाने चॅम्पियन पद पटकवलेलं आहेस. परंतु या स्पर्धेबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल काय सांगशील? चांगलंच आयोजन नियोजन होतं आणि आमची पोरांची काय प्रॅक्टिस वगैरे नव्हती, पण पोरांनी सर्वांनी 100% दिला आणि आम्ही फायनल जिंकलो. पहा, तुम्हाला काल या ठिकाणी बोलवलं गेलं परंतु काही कारणास्तव तुमचा संघ इथे आला नाही, परंतु तुमचं आयोजकांनी मात्र पाहिलं तर तुम्हाला चांगलं या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल काय सांगशील? नाही 100% त्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केलं, कारण की आमची पोरं कामाला गेली होती त्यामुळे आम्हाला यायला न भेटलं. पण त्यासाठी क्षमा मागतो, कारण की टाईम होता खूप, पण लास्टच्या दिवशी नेहमी टाईम कमी राहतो. 4-4 ओव्हरचा तरी सामना होतात, त्यासाठी क्षमा मागतो. पण नेक्स्ट टाईम नाही असं होणार. तू सिरीज पटकावलेला आहेस आणि असं वाटतं की या मैदानावरती आल्यानंतर प्रत्येक पत्ते एकच खेळासाठी खेळतोय की सिरीजसाठी? याच मैदानावरती तुझ्या जीवनातील तुम्ही पहिली बाईक सुद्धा जिंकली होती, परंतु या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुला असा भास होता की मी हा अवॉर्ड जिंकेल या स्पर्धेमध्ये? 100% सर्वांचीच इच्छा असते की मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी घ्यावी. माझी पण होती. मी माझा 100% दिला, टीमने 100% दिला, त्यात मी हॅप्पी आहे आणि टीमचा फुल सपोर्ट आहे मला. तर हा किताब तू कोणाला समर्पित करशील? पूर्ण टीमला. क्या बात आहे. तर हे होते हार्ट ऑफ पीटीसी बुम बुम प्रतीक विषय. जरूर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
एक नम्रतेची विनंती आहे. पहा वापाले बसंग तुम्हाला एका लाईनमध्ये यायचं आहे. तुमचा सन्मान इथे संपर्क केला जाईल आणि तद तुम्हाला एका बाजूला तुम्हाला एकोपाने उभं राहायचं आहे. आणि जे आमची पाहुणेमान मंडळी आहे त्यासुद्धा विनंती करतो की आपण एका बाजूला आपण उभं राहायचं आहे, कारण जास्त व्यासपीठावरती एक गर्दी होणार नाही. चला एका लाईनमध्ये सर्व खेळाडूंना विनंती करते की सर्वांनी एका लाईनमध्ये यायचं आहे. चला महेश या संघनायक पुढे या. आपण महेशचा सन्मान त्याच्यानंतर अथर्व विषयला आपण पाहत आहोत. चला सर्वांनी एका लाईनमध्ये लाईनमध्ये यायचं आहे. प्रत्येक या. आपण प्रथमेश विषय आपण सुद्धा यायचं आहे. अतिशय चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. स्वर्गीय रामशेठ पाटील, स्वर्गीय वैभव पाटील स्मृती चषक 2025 प्रथमेशला आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि पहिल्यांदा संकल्पना आपण फडगा टेनिस क्रिकेटमध्ये पाहत आहोत. याचं क्रेडिट सुद्धा मी वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स अभ्यासकाला देणार, कारण अशा प्रकारच्या सन्मान होणं प्रत्येक खेळाडूचं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहिलं असेल रनर आणि विनर टीमचा मात्र त्या ठिकाणी सन्मान केला जात असतो. प्रत्येक एक काम केलं तर चालेल. तुम्ही सर्वजण खाली उभे राहा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी कलेक्ट केली तरी चालेल, कारण किंवा एकत्र खाली बसले तरी चालेल. आणि जो शेवटचा पारितोषिक आहे तो उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण वितरित करणार आहोत. ट्रॉफी स्पॉन्सर बाय रोहित रामचंद्र पाटिल एंड कैश स्पॉन्सर बाय सन्माननीय मानिक जी तरणे. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट जय गणेश बाप्पा ब गणपती बाप्पा मंगल मूर्ती श्री कृष्ण भगवान की जय श्रीराम गावदेवी माते की. अतिशय चांगला हा प्रवास आपण इथे मात्र संपन्न करीत आहोत. ज्या ज्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्याने स्पर्धेला चांगलं योगदान दिलं त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मित्रांनो या स्पर्धेचा इथे अंतर ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे, अजय गरत, आमचे डीजे ऑपरेटर AM, आमची ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी, त्याचप्रमाणे आमचे पंच पॅनल सर्वजण रजा घेत असताना आमच्याकडून काही चुकलं असेल तर मी तुमच्याकडून माफी मागतो. परंतु पुन्हा भेटू याच ठिकाणी या स्पर्धेमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. थँक्यू सो मच. समस्त क्रीडा रसिकांना एक सूचना करतोय. येत्या 14 तारीख ते 17 तारीख मराठी पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर बनत आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी, सर्व हिंदू बांधवांनी, सर्व शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहायचं आहे. त्याच पद्धतीने भिवंडी शहरामध्ये येत्या 17 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती आहे. ठीक सायंकाळी 5 वाजता मिरवणूक निघत असते. आपण सर्व शिवप्रेमी नागरिकांनी या मिरवणुकीमध्ये देखील सहभागी व्हा व मराठी पाडा येथील प्रभू श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटनाला देखील आपण तिथे पोचावे अशी विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराय.